नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र वरद विजय चव्हाण आणि मी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. म्हणजे काल खरं तर मी 2 सिनेमे बघितले होते. 2 सिनेमे म्हणजे एक अर्थातच ही अनोखी गाठ, त्याचा रिव्ह्यू आपण ऑलरेडी केलेला आहे. पण मला येईपर्यंत रात्री जरा उशीर झाला. मग आमच्या इरूने जरा जास्तच रात्री धुमाकूळ घातल्यामुळे मग दुसरा हा व्हिडिओ जो आहे लग्न कळलोळ या सिनेमाचा, तो अपलोड मी आज सकाळी करतोय. आणि आज दुपारपर्यंत मन येडागत झालं या सिनेमाचा सुद्धा रिव्ह्यू तुमच्यासमोर येईलच. सो मंडळी, आता येऊया लग्न कळलोळ या सिनेमावर. मंडळी, तुम्हाला ज्योतिषशास्त्रावर तुमचा विश्वास आहे का? आकाशात असलेल्या ग्रहांमुळे तुमचं आयुष्य बदलू शकतं याच्यावर तुमचा विश्वास आहे का? बरं, ते सगळं सोडा. तुम्हाला एखादा जुळा भाऊ किंवा जुळी बहीण असेल आणि ती डिवोर्सच्या मार्गावर असेल, तर तिची आणि आपली पत्रिका ही सेम असू शकते. तिचे ग्रह जे आहेत त्यांचा इम्पॅक्ट आपल्यावर सुद्धा पडू शकतो. या भीतीने मयुरी देशमुख म्हणजेच श्रुती नावाची मुलगी काय षडयंत्र, जरा हा जास्त कठोर शब्द होईल, किंवा काय काय प्लॅनिंग करते आणि त्या प्लॅनमध्ये ती सक्सेसफुल होईल का? बरं, हे प्लॅन कशासाठी आहे? तर तिचं ज्याच्यावर प्रेम आहे ते लग्न सुरळीत पार पडण्यासाठी. आता तो प्लॅन काय आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला हा सिनेमा सिनेमागृहात जाऊन बघायला हवा. सो मंडळी, ओव्हरऑल बघायला झालं तर वन लाईन तशी मला आवडली. म्हणजे टिपिकल मराठी इंडस्ट्री ज्या मार्गाने जाते कॉमेडी आणि ह्या सगळ्या ह्याच्यात, तो वन लाईन तरी मला आवडली की चला बाबा, एक फॅन्टसी म्हणून का होईना, पण अशा आपल्या जुळ्या बहिणीचं डिवोर्स होतोय, त्यामुळे तिचे ग्रह आणि आपले ग्रह सेम असू शकतात, त्यामुळे आपलं लग्नही तुटू शकतं. आणि मग त्याच्यावर कथा फुलवणं कसं असेल ते बऱ्यापैकी चांगलं वर्कआउट केलं आहे. परमारजी यांचं स्क्रीन प्ले आहे आणि मध्ये मध्येच चांगले मोमेंट्स आहेत, लोकेशन चांगले आहेत, सिनेमॅटोग्राफी चांगली आहे. पण काही काही पार्ट्स मी म्हटल्याप्रमाणे थ्रूआउट कॉमेडी अशी बनवाबनवी, जसा कल्ट सिनेमा झाला होता ते फार क्वचितच होतं ना. नाहीतर असं एरवी असे सिनेमे पार्ट्समध्येच आपल्याला आवडतात. आणि तसंच जितेंद्र कुमार परमार यांची ही कथा आहे, ही सुद्धा आपल्याला पार्टमध्येच आवडते. डायलॉग्स या सिनेमाचे ओके आहेत. बरं, हे कळतंय की जिकडे आपण लोटपोटून हसतोय ते मेन डायलॉग्स जितेंद्र सरांचे असण्यापेक्षा जे कलाकार या सिनेमामध्ये आहेत त्यांचं ॲडिशन्स असेल आणि त्यांच्या ॲडिशन्समुळे आपल्याला ते भरपूर हसायला येते. अभिनय बघायचा झाला तर सिद्धार्थ जाधव सरांनी मारुती यांची भूमिका केलेली आहे. ते त्याच्या रोलमध्ये खाऊन टाकतात प्रत्येकाला. मयुरी देशमुख चांगली दिसली आहे, तिने तिचं काम प्रामाणिकपणे केलं आहे. भूषण प्रधान सर हे सुद्धा अथर्वच्या भूमिकेत चांगले आहेत. बाकी जी ओव्हरऑल स्टारकास्ट आहे, म्हणजे प्रिया बेर्डेताई म्हणा, प्रतीक्षा लोणकर, सुप्रिया कर्णिक, अमिता कुलकर्णी, विद्या करंजीकर, भारत गणेशपुरे सर, ऐश्वर्या आहेर, निमेश दिलपराज, नुपूर दुधवळकर, अक्षय मुडवरकर आणि दिलीप सावंत हे सगळे स्वतःच्या परीने चांगलं काम करत आहेत. मोहम्मद बुमरावाला आणि डॉक्टर मयूर यांचं डिरेक्शन आहे, चांगलं आहे असं. बट ओव्हरऑल बघायचं झालं तर या सिनेमाचं तशीही फार काही हाईप नाही आहे मार्केटमध्ये. जे काही आपण बघतोय ते सिद्धार्थ सरच बिचारे कुठे कुठे जाऊन प्रमोट करत आहेत. आय थिंक जिकडे प्रोड्युसरचं जे गाव आहे किंवा त्यांच्या शहरात जाऊन हे प्रमोट करण्याचा खूप प्रयत्न करत आहेत. काल कुठेतरी बघितलं की एक 25 फुटाचा कटआउट सिद्धार्थ सरांचा लावला होता. कौतुकास्पद गोष्ट आहे ही की ॲटलिस्ट प्रयत्न तरी करत आहेत प्रमोट करायला. पण आय थिंक या सिनेमाचा एक लिमिटेड ऑडियन्स आहे. शहरामध्ये मला वाटत नाही एवढं अवेअरनेसच या सिनेमाबद्दल लोकांच्या मनात आहे की बाबा हा लग्न कळलोळ नावाचा एक नवीन मराठी सिनेमा येतोय. सो अनफॉर्च्युनेटली लिमिटेड ऑडियन्स असल्यामुळे या सिनेमाला तेवढं यश थिएटरमध्ये मिळणं डिफिकल्ट वाटतंय आत्ताच्या घडीला. तरी वर्ड ऑफ माउथनी एवढे हल्ली दिवसच नसतात, संडेपर्यंत मग उतरतो सिनेमा जर चांगलं बुकिंग नसेल तर. सो जर तुम्ही हा सिनेमा बघण्याचा विचार करत असाल तर थोडाही विलंब करू नका, आज किंवा उद्या लगेचच तिकीट्स बुक करून टाका. बाकी गाणी पण असं काही लक्षात राहतील अशी नाही आहेत. सो आय थिंक हा सिनेमा तुम्ही OTTवर जास्त एन्जॉय कराल. सिनेमागृहात जर जाण्याचा विचार असेल तर लगेचच आज किंवा उद्या जा. मंडळी, मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.